गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 142वी जयंती साजरी होत आहे। थोर स्वातंत्र्य सेनानी, लेखक आणि हिंदुत्व विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या आजच्या जयंतीनिमित्त पंढरपुरात वीर सावरकर चौक येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मागील 3 दिवस येथील सावरकर सार्वजनिक वाचनालयात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते। तर आज पंढरपुरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 142व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। सावरकर प्रेमी मंडळ आणि पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत जाधव, सावरकर प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन मंगळवेडेकर, ऋषिकेश उत्पात, उभयसिंह इचगावकर यांच्या शुभ हस्ते सावरकरांचे पुतळा पूजन झाले। यावेळी बहुसंख्येने सावरकर भक्त उपस्थित होते। भारत मातेचे सच्चे सुपुत्र वीर सावरकरजींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। परकीय सरकारने कितीही कठोर छळ केला, मात्र त्यांची मातृभूमीवरील भक्ती डळमळीत झाली नाही। स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या अदम्य धैर्याची आणि संघर्षाची गाथा राष्ट्र कधीच विसरू शकत नाही। विकसित भारताच्या निर्मितीमध्ये त्यांचे बलिदान आणि देशासाठीचे समर्पण मार्गदर्शक ठरत राहील, अशी शब्द सुमनांजली या निमित्ताने सावरकर प्रेमींनी अर्पण केली।